जय आदिवासी जोहार. मी कैलास अशोक टोपे. जेवढं मला माहिती आहे तेवढंच आपण बोलू. तर आपण बोलणार आहोत साधू संतांबद्दल. साधू संत जे आपल्याला चांगल्या मार्गावर चालण्यासाठी सांगतात, चांगले विचार शिकवतात, चांगल्या गोष्टी करण्यासाठी शिकवतात. धर्माच्या खूप खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपण त्यांच्याकडून ऐकत असतो. तर हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहेच, पण ते असताना त्याचसोबत असे काही संत साधू आहेत हत्तीसारखे, ज्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात. आपण जर बघितलं तर साधू संत हे मोक्ष प्राप्तीसाठी आपलं पूर्ण जीवन देवाच्या समोर अर्पण करतात. देवासाठी जे काय होत असेल ते सर्व काही ते देवासाठी करतात, ज्याने त्यांना मोक्ष प्राप्ती होईल. पण आपण जसं बोललो की काही लोक जे आहेत ते हत्तीसारखे आहेत, खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे, तसंच काही घडतंय. तर आपण त्यावरती विचार करू. तर असं की साधू संतांना पैशाची, जागा जमिनीची काय गरज. चला आपण एक विचार केला की धर्म वाढवण्यासाठी पैशाची गरज लागतेच. पण असा कशाला हवा पैसा की दुसऱ्याच्या जमिनी कब्जा करायच्या, दुसऱ्याला त्रास द्यायचा. असा पैसा धर्म वाढवण्यासाठी पाहिजे तरी कशाला. आणि त्याचसोबत काही अशी यंत्रणा काम करते जी त्या सर्व गोष्टी लपवते. तर हे सर्व करत असताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, आणि त्यांच्या सोबत जी यंत्रणा काम करते त्यांना सुद्धा लाज वाटली. कारण खोटं जास्त दिवस टिकत नसतं. किती जरी वर्ष जरी गेले तरी सुद्धा खोटं समोर येणारच, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर सर्वांनी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर असं तुमच्याकडे सुद्धा होत असेल तर नक्की आवाज उचला. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.